सतत अपयश येतंय रिलेशनशिप्समध्ये, म्हणजे ब्रेकअप आणि ह्यावर काही उपाय असू शकतात का? तुमच्या पत्रिकेत चंद्र कसं आहे? पण ज्या द्विस्वभावी राशी असतात, तुमच्या फीलिंग्स, तुमच्या मन, तुमचे निश्चय, तुमच्या भावना म्हणजे चंद्र. तुमच्या शरीरातलं पहिलं एलिमेंट हे चंद्र आहे. मग याच्यावर उपाय काय? शिवस्वरोदय शास्त्र म्हणजे तुमच्या ज्या नाड्या आहेत, त्याच्यामध्ये बदल करून तुम्ही तुमचं डिसिजन मेकिंग सुधारू शकता. डायरेक्ट टोकाचे निर्णय घेऊन ब्रेकअप करण्यापेक्षा हे उपाय करा जर रिलेशन नक्कीच टिकवायचं असेल. कुठल्यातरी बुवाकडं काहीतरी शांती करायची आणि पूजा करायची आणि हे करायचं ते करा. मला काही त्याबद्दल म्हणायचं नाही. पण तुम्हाला तुमच्यावर काम करायला पाहिजे. एक्झॅक्टली. तरच देव प्रसन्न होईल. तो तुमच्यातच आहे. नमस्कार. आपल्या आयुष्यात येणारे दैनंदिन प्रश्न आणि त्याबद्दल आपण आजच्या या एपिसोडमध्ये बोलणार आहोत. आणि तुमचे अनेक प्रश्न आमच्यापर्यंत आलेले आहेत आणि तेच प्रश्न आपण आज ज्योतिष भास्कर सुशील कोराड सरांना विचारणार आहोत. सर नमस्कार. आणि सगळ्यात पहिला प्रश्न की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात लग्नाचा योग जुळायला खूप उशीर होतो किंवा सगळं चांगलं असतं पण तरी लग्न जुळत नाही, याचं नेमकं काय कारण असतं? पत्रिकेमध्ये लग्नाचे योग येणं आणि लग्न होणं या दोन वेगळ्या घटना आहेत. योग येणं म्हणजे तशी परिस्थिती निर्माण होते आणि लग्न ही ॲक्च्युली जी घटना आहे ती ॲक्टिवेट होण्यासाठी नेमकं ती एक संरचना तयार व्हायला लागते. योग सारखे येत असतात आणि जात असतात, पण काही पत्रिकांमध्ये लवकर लग्नच ठरत नाही. म्हणजे मूलतः त्या पत्रिकात दोष आहे. तो कशामुळे निर्माण होतो? तर हे निर्माण करणारे जे प्रामुख्याने ग्रह आहेत, त्यातला केतू एक आहे. केतूला आपण दुसऱ्या भाषेत वैराग्य किंवा अध्यात्म म्हणूयात. पण शुक्राबरोबर केतूचे असणारे योग हे लग्न होत नाहीत. पंचम स्थानात जर का केतू असेल किंवा राहू असेल तर लग्नात अडथळे येतात. मग त्याला संज्ञा काय वापरलेली आहे? तर पितृदोष. सप्तम स्थानात जर का केतू असेल, लवकर लग्न होत नाहीत. सप्तम स्थानात शनी किंवा प्रथम स्थानात शनी असेल, वक्री शनी असेल आणि म्हणजे अर्थातच त्याची दृष्टी सप्तम स्थानावर आहे, लवकर लग्न होत नाहीत. चतुर्थ स्थानात केतू असेल, लवकर लग्न होत नाहीत. म्हणजे याचा अर्थ या पत्रिकेमध्ये दोष आहे का या पत्रिकेवर प्रभाव आहे? केतू आणि राहू हे प्रभाव निर्माण करणारे ग्रह आहेत. पण जर का व्यक्तीने कर्मावर विश्वास ठेवला आणि आपला फोकस आयुष्यात ठेवला तर हे ग्रह फक्त आपल्याला त्याचे साईड इफेक्ट्स देऊ शकतात, म्हणजे असमाधान देऊ शकतात. पण मी पाहिलंय की मुलं शुक्र आणि केतू खास करून ही पाहिलेली आहेत घटना, की मुलं लग्न करायलाच घाबरतात किंवा अजिबातच लग्न करायची इच्छाच होत नाही. म्हणजे प्रश्न अगदी बरोबर आहे, पण त्याचं उत्तर हे आहे की त्याचा अर्थ त्या पत्रिकेतल्या केतूचा इफेक्ट आहे. उपाय काय आहे? त्याच्यावर उपाय हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र आणि वायुतत्वाची पूजा हे आहेत. केतूला आपण शांत नाही करू शकत, पण ज्यावेळेस आपल्या ग्रहांची दशा बदलते आणि आपल्या पत्रिकेमध्ये लग्नाचे योग येतात, त्यावेळेस आपण निश्चितच यशस्वी होऊ शकतो. म्हणजे मूळ मानसिकता आहे केतूने अफेक्टेड झालेली, परंतु वायुतत्वाचा उपयोग करून आपण हनुमान चालीसा किंवा नियमबद्ध शिस्तबद्ध आयुष्य जर का जगलो तर त्याच्यामध्ये आपल्याला केतूचा इफेक्ट जाणवत नाही. हे पहा, शेवटी योग येणं आणि घटना घडणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पत्रिकेमध्ये जेव्हा आपल्याला कळतं की या पत्रिकेत काही एक दोष नाहीये, पण फक्त आपल्या कर्माने आपण काहीही करू शकतो. मी नेहमी म्हणतो कर्मावर सगळं अवलंबून आहे. पण जर तुम्ही मुद्दाम ठरवलं नाही, योग आलेत पण मला करायचं नाही आणि एकदा ते योग जर का निघून गेले किंवा दशा बदलल्या तर पुन्हा ते योग यायला वेळ लागतो. म्हणून योग्य वेळेस योग्य योग आल्यावरती लग्न करून मोकळं व्हायला पाहिजे. उगाच ते ताणण्यात अर्थ नाही. एखाद्याच्या पत्रिकेमध्ये अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज आहे हे कळू शकतं का? हो, अर्थातच. सप्तम स्थानात हे अभ्यास करून, नवमांश पत्रिका बघून, शुक्राचे योग बघून, सप्तमेश बघून आपल्याला कळतं की हा व्यक्ती कसं लग्न करणार आहे. पंचम स्थान आणि सप्तम स्थान पत्रिकेतली जी 12 स्थानं आहेत ना, त्याला एक विशिष्ट महत्त्व आहे. 5वं स्थान कशासाठी बघतात? प्रेम, प्रणय, संतती. सप्तम स्थान विवाह, भार्या याचं स्थान आहे. जर का सप्तम स्थानाचा अधिपती पंचम स्थानात असेल किंवा पंचम स्थानाचा अधिपती सप्तम स्थानात किंवा त्यांचा एक दुसऱ्याशी संबंध असेल तर लव्ह मॅरेज नक्की आहे. 100%. जर का शुक्र मंगळाशी कनेक्टेड असेल, जर का शुक्र राहूशी कनेक्टेड असेल, तर लव्ह मॅरेज किंवा रिलेशनशिप्स हे नक्की आहेत. पण जर का शुक्र वक्री असेल, तर त्याच्यामध्ये ब्रेकअपचा सामना करावा लागतो. अरेंज मॅरेजसाठी सप्तम स्थान जर शुद्ध असेल, सप्तम स्थानात गुरु असेल किंवा त्याच्यावर गुरुची दृष्टी असेल किंवा चतुर्थ स्थान चांगलं असेल, तर त्याच्यामध्ये अरेंज मॅरेज हे नक्की होतं.
लव्ह मॅरेजला पण बऱ्याचदा असं होतं की ठरलंय पण उशीरच होतोय, घरच्यांची परवानगीच मिळत नाहीये, म्हणजे एका घरचे तयार आहेत, दुसऱ्या घरचे तयार नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये कसं पाहता येतं की हे लग्न होईल की नाही? कालच ऍक्च्युली माझ्याकडे केस आली होती की त्यांना ते लग्न करायचंय पण घरच्यांचा प्रखर विरोध आहे. मुलाच्याकडून विरोध नाही पण मुलीच्या घरच्यांच्याकडून विरोध आहे. याचं कारण मुलीच्या पत्रिकेत चतुर्थ स्थानामध्ये केतू, वक्री हर्षल आणि वक्री नेपच्यून आहे. चतुर्थ स्थान हे आपल्या मातूल घराण्याचं स्थान आहे किंवा आईचं स्थान आहे किंवा आपलं माहेर आहे असं समजा. त्या ठिकाणी जर का असे ग्रह असतील किंवा वक्री शनी असेल तर मात्र आपल्याला प्रखर विरोध होतो. म्हणजे मग आपण काय सांगतो, हा मुलगा किंवा मुलगी घरापासून लांबच राहणार आहे, मानसिकदृष्ट्या किंवा शारीरिकदृष्ट्या. आता लग्न जुळतंय पण घरच्यांचा विरोध आहे. मग कोण चूक आहे, कोण बरोबर हा प्रश्नच येत नाही. हे होतच होतं. आणि मग मुलं बंड करून लग्न करतात, घरापासून लांब राहतात. मला असं म्हणायचं आहे, जर का जेव्हा पत्रिका आपल्याकडे येतात आणि जेव्हा आपल्याला हे योग दिसतात, तेव्हा आपण पालकांना समजून सांगायला पाहिजे, तुम्ही सामंजस्याने होकार दिलेला बरा. नाहीतर हा मुलगा किंवा मुलगी तुमचं न ऐकता लग्न करू शकेल. आणि मग तो जो प्रसंग असतो म्हणजे दुःख अनुभवायला मिळतं दोघांनाही. म्हणजे आज ज्योतिषशास्त्र तुम्हाला हे करेक्ट सांगू शकतं, की यात चूक बरोबर हा प्रश्नच नाही. हे तुमचे भोग आहेत. मग भोग जरी तिथे असले तरी तुम्ही कर्माने आणि बुद्धिमत्ताने आणि भगवंताच्या आशीर्वादाने त्याचा इम्पॅक्ट होऊ दिला नाही. म्हणजे तुम्ही त्यांना सहमती दिली, फक्त तुम्ही तुमच्या अटी ठेवल्या. म्हणजे भविष्य कसं आहे बघा, ते तिथे आहे, पण त्याचा किती इम्पॅक्ट होऊ द्यायचा हे तुमच्या कर्मावर अवलंबून आहे आणि त्यासाठी गुरु मदत करतो. म्हणून ज्योतिषशास्त्र भविष्य हे तुमचं गुरु तत्व आहे. त्याचा सन्मान व्हायलाच हवा. ह्यासाठी काही उपाय आहेत का? म्हणजे जर घरचे ऐकत नसेल तर त्यासाठी काही उपाय आहेत का? घरचे नाही ऐकत आहेत म्हणून सोडून द्यावा तो विषय आणि दुसरीकडे लग्न करावं? आध्यात्मिक दृष्ट्या किंवा शास्त्रीय दृष्ट्या जर उपाय म्हटलात, म्हणजे ज्याला म्हणतात की पितृदोष किंवा या ज्या गोष्टी आहेत, त्यापेक्षा चांगले उपाय काय आहेत, तर गुरुदेव दत्तांची पूजा करायला पाहिजे. गुरु म्हणजे गुरुवार करायला पाहिजे. गुरुदेव दत्त म्हणजे असं तत्व आहे ज्याला आकाश तत्व म्हणतात, इथर, की ज्याचा इतर चारही तत्वांवर प्रभाव पडू शकतो. आणि जर का गुरुतत्व तुम्हाला प्रसन्न असेल तर विश्वास ठेवा माझ्यावरती, की तुमच्या घरच्यांची सुद्धा मतं बदलतात. घरचे म्हणतात ठीक आहे तुला काय करायचं ते कर असं म्हणतील, पण परवानगी देतील. म्हणजे गुरुदेव दत्तांची पूजा म्हणजे फक्त मंदिरात जाऊन पूजा नसून नम्र होणं आहे आणि समर्पण आहे. साक्षीभाव आणि समर्पण हे केल्याने तुम्हाला गुरुदेव दत्त प्रसन्न होतात. ज्यांना गुरु प्रसन्न होतो ना त्यांच्या आयुष्यातले सगळे कष्ट दूर होतात. मग ते पूजापाठ वगैरे काही नाही केलं तरी चालेल, पण समर्पित आयुष्य गुरुच्या साक्षीने करायला हवं. अन्नदान करायला हवं. हे केल्याने त्रास हे निघून जातात. म्हणजे पळून जाण्यापेक्षा हे उपाय करा. एनी पळून जाणं हा पर्याय कधीच ठरत नाहीये. अनेकदा लग्न ठरतं पण शेवटच्या क्षणी काहीतरी अडथळा येतो आणि ते लग्न मोडतं. ह्या मागे काय कारण आहे? हो अगदी, म्हणजे हजारो केसेस आहेत अशा. लग्न जुळलेलं आहे पण शेवटी मोडलेलं आहे ते लग्न. कारण या ह्याला कारणीभूत कोण असतं, त्यांनी पत्रिकेवरनं कसं कळतं? ह्या घटना आहेत, कोणी कसं वागलंय हा प्रश्न नाहीये. जर का पत्रिकेत वक्री शनी, वक्री मंगळ यांची जर का दृष्टी सप्तम स्थानात असेल किंवा सप्तम स्थानात वक्री हर्षल असेल तर जमलेली लग्न मोडतात. शुक्राचं वक्री असणं, शुक्रावरती मंगळाची दृष्टी असणं, वक्री शुक्रावरती नक्की मोडतात लग्न. आणि हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे पत्रिका बघितल्या म्हणतो की तुम्ही याला सिलेक्ट केलेलं आहे पण याच्या आयुष्यात याच्या आधी अशी घटना घडलेली आहे, म्हणजे याचा डायव्होर्स आधी झालेला आहे. हे आपल्याला कसं कळतं? हेच ते ग्रह आहेत, वक्री शनी, वक्री मंगळ, वक्री हर्षल, वक्री नेपच्यून, वक्री बुध. वक्री ग्रह हे वाईट इफेक्ट देत नाहीत, हे तीव्र इफेक्ट देतात. पण त्यांचे योग मात्र वाईट इफेक्ट देऊ शकतात. म्हणजे जर का शुक्राशी योग झालं, सप्तम स्थानात योग झालं, लग्नी असतील वक्री ग्रह झालं, म्हणजे पत्रिका तुम्हाला आधी सांगते की हे तुझ्या आयुष्यात होणार आहे 100%. फक्त आता मग ते होणार आहे, मग काय ते रोज होणार आहे का तसं नाही. त्याला ग्रह दशा बघाव्या लागतात. मग या काळात ते होणार आहे. जर ती येऊन गेली असेल तर उत्तम, म्हणजे तुझं लहानपणी काय प्रेम बिम जमलं असेल आणि ते मोडलं असेल. पण नंतर जर का जेव्हा चांगल्या ग्रहांची दशा असते, आहेत ते योग तिथं, पण काही हरकत नाही. आता ते येऊन गेलेले त्याच्यामुळे ते ॲक्टिवेट होत नाही. म्हणजे फक्त ग्रहांचं भ्रमण बघायचं आहे का ग्रहांचं भ्रमण आणि दशांमध्ये मिळणारे पर्सनल इफेक्ट्स बघायचे आहेत. म्हणून मी नेहमी म्हणतो ज्योतिषशास्त्र जनरल नाही आहे, की आज हा ग्रह इकडं आला तिकडं आला मला हे मिळेल ते नाही. तुझ्या पत्रिकेमध्ये ते कधी कुठे येणार आहे आणि त्याबरोबर तुझी दशा काय चाललेली आहे जन्मापासून, त्याची गणितं मांडून मग तो इफेक्ट आपल्याला सांगता येतो. आजकाल आपण बघतो की खूप झालंय आजकालच्या पिढीमध्ये सतत अपयश येत आहे रिलेशनशिप्समध्ये, म्हणजे ब्रेकअप पॅचअप. तर ह्याचा कुठल्या ग्रहाशी संबंध असू शकतो आणि ह्यावर काही उपाय असू शकतात का? म्हणजे जर नातं टिकवायचंच आहे आपल्याला तर लग्न करायचं आहे त्याच व्यक्तीशी, तर काही आहे का? बेसिकली
त्याचं पोटेन्शियल पत्रिकेतलं चंद्रावरनं ठरतं. तुमच्या पत्रिकेत चंद्र कसं आहे, ज्यांच्या पत्रिकेत चंद्र चांगला असतो ना त्या व्यक्ती अतिशय स्ट्रॉंग हेडेड असतात. म्हणजे त्यांना कशाचा परिणाम होत नाही, निश्चयाला पक्के असतात. पण ज्या द्विस्वभावी राशी असतात, म्हणजे आपण ज्याला म्हणतो मिथुन आहे, कन्या आहे किंवा धनु आहे किंवा मीन आहे, या द्विस्वभावी राशी आहेत. यांना काय होतं की डिसिजन मेकिंग हे नसतं. त्याच्यामुळे कित्येक वेळेला व्हॉलेटिलिटीचा सामना करावा लागतो. आणि त्यात जर का चंद्र जर का राहूयुक्त असेल, चंद्र केतूयुक्त असेल, चंद्र म्हणजे काय कुठला आकाशातला चंद्र नाहीये, तुमच्या फिलिंग्स, तुमच्या मन, तुमचे निश्चय, तुमच्या भावना म्हणजे चंद्र आहे. तुमच्या शरीरातलं पाणी, वॉटर एलिमेंट हे चंद्र आहे. मग या लोकांना त्याचा त्रास होतो की आता माझ्याच्याने होईल का नाही, करू का नको, किंवा छोट्या छोट्या गोष्टींनी मग वाद होतात आणि मग ते फिसकटतं. मग याच्यावर उपाय काय, जसं तू आत्ता विचारलं की उपाय काय, तर शिवस्वरोदय शास्त्र म्हणून आपल्याकडे एक शास्त्र आहे प्राचीन. आपण आता म्हणजे मी नेहमी म्हणतो मुलांना की तुम्ही काय शिकलात, मुलं म्हणतात इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स, हे ते. पण ब्रीदिंग शिकलात का? आपल्याकडं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये श्वास आणि प्राणायाम याला खूप महत्त्व आहे. तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता प्राणायामाने. शिवस्वरोदय शास्त्र म्हणजे तुमच्या ज्या नाड्या आहेत त्याच्यामध्ये बदल करून तुम्ही तुमचं डिसिजन मेकिंग सुधारू शकता. फॉर एक्झाम्पल, म्हणजे आता 72,000 नाड्या आहेत, पण त्यातले मेन हायवेज फक्त 3 आहेत, इडा, पिंगळा आणि सुषुम्ना. तुम्ही लेफ्ट, राईट नॉस्ट्रिल याचा उपयोग करून तुमच्या आयुष्यातल्या डिसिजन मेकिंगला वापरू शकता. म्हणजे त्याला म्हणतात सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक अशा सिस्टीम्स आहेत. त्यासाठी आपल्या शरीरामध्ये एक नर्व्ह आहे, ज्याला म्हणतात मेन नर्व्ह, ज्याला म्हणतात की वेगास नर्व्ह, किंवा आपण त्याला वॅगाबॉन्ड असं म्हणतो. म्हणजे ती तुमच्या मेंदूशी कनेक्ट होऊन पूर्ण तुमच्या शरीरात पसरलेली आहे, तुमच्या इथून इकडून इकडून पूर्ण गेलेली आहे. तिचं संतुलन बिघडलं की तुमचं डिसिजन मेकिंग बिघडतं, हे शास्त्र आहे. मग त्याला संतुलित करण्यासाठी आपल्याला मानसिक त्रास होऊ नये त्यासाठी योगांचा अभ्यास, योग म्हणजे काय आसनं नव्हे, त्याचा अभ्यास करणं. म्हणजे सांगायचं झालं तर तुम्ही शांत बसून जेव्हा तुम्ही ओंकाराचा अभ्यास करता, मकाराचा अभ्यास करता, सहस्रारापर्यंत होतो, तेव्हा वेगास नर्व जी असते, जी सिम्पॅथेटिक म्हणजे तुमच्या भावनांवर कंट्रोल असतो तिचा, नाहीतर ती रिॲक्ट करते, तर ती तुम्ही स्टेबल करू शकता. त्यासाठी ओम म्हणजे मकार आणि याचं संतुलन तुमची, जेव्हा ती नर्व चांगली होते, तुमच्या पत्रिकेत काही असू दे, तुम्ही तुमचं भाग्य घडवू शकता. म्हणून मी नेहमी म्हणतो तुझं आहे तुझ्यापाशी, आणि हे तुम्हाला गुरु सांगतो, पण तू करायला पाहिजेस, ते गुरुचं ऐकायला पाहिजेस. म्हणजे अशा कित्येक केसेस आहेत माझ्याकडे की फक्त मानसिकता नाहीये म्हणून लग्न तुटली आहेत, किंवा जमतंय आणि नाही जमते, आयुष्यात वादळ येत आहेत. पण मग स्वतःवर अभ्यास करा ना, या त्या गोष्टी आहेत. म्हणजे डायरेक्ट टोकाचे निर्णय घेऊन ब्रेकअप करण्यापेक्षा हे उपाय करा जर रिलेशन नक्कीच टिकवायचं आणि असेल तर. दुसरं ह्याच्यात म्हणजे असं कुठल्या तरी बुवाकडं काहीतरी शांती करायची, पूजा करायची, हे करायचं ते करा, मला काही त्याबद्दल म्हणायचं नाही. पण तुम्हाला तुमच्यावर काम करायला पाहिजे, एक्झॅक्टली. तरच देव प्रसन्न होईल. तो तुमच्यातच आहे. म्हणजे कुठल्याही ऍप्सला विचारण्यापेक्षा की माझं यांच्याशी लग्न होईल का, त्याच्यापेक्षा तुम्ही हे उपाय करा, इट विल बी बेटर. आणि योगशास्त्र ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. तुम्ही कधी अभ्यास करणार त्याचा? आज युनिव्हर्सिटीमध्ये ते शिकवायला पाहिजे. भगवद्गीतेचा अभ्यास करायला पाहिजे. का? त्याच्यामध्ये कारण आहे. कारण ते जीवन आहे. पंचमहाभूतांशी आधारित आहे. 5 ॲस्पेक्ट्स आहेत. बऱ्याचदा असं होतं की लग्न झालं, सगळं झालं आणि लग्नानंतर फार भांडणं होतात आणि मग ही भांडणं टाळण्यासाठी किंवा ती होऊच नये त्यासाठी काय उपाय आहेत? हे का भांडणं होतात? मुळात तिथे ते योग आहेत. सप्तम स्थानात हर्षल, वक्री हर्षल, लग्नावर वक्री शनीची दृष्टी. कितीही काही असलं ना तरी तिथे आपल्याला अशाच जोडीदाराशी आपलं लग्न होतं की त्याच्याशी आपल्याला वाद आणि भांडणं होतात. आणि नवमांश पत्रिकेत सुद्धा हे योग असतात. म्हणजे त्याला सप्तम स्थान हे महत्त्वाचं आहे. त्याचा अभ्यास करावा लागतो की वैवाहिक आयुष्य कसं आहे तुझं. मग आता याचा उपाय काय? उपाय म्हणजे जेव्हा मी तुला सांगतो हे समजून घे. वैवाहिक आयुष्याचं आनंद, भोग, सुख तुझं मर्यादित आहे. करिअरच्या दृष्टीने पत्रिका चांगली आहे. म्हणून तू वैवाहिक आयुष्यात जास्त एक्सप्लोर करायला जाऊ नको की तिने पण रोमॅन्टिक व्हावं, हे व्हावं, ते व्हावं. ते नाही होणार. प्लीज. त्यापेक्षा तू तुझ्या कामाकडे लक्ष दे ना, आणि इट्स पार्ट ऑफ युअर लाईफ. आणि म्हणजे मग तुझा संसार चांगला चालेल. आणि काही ठराविक दशांपर्यंत ते आहे. ती दशा संपली, तुझं भोग संपले की मग हे नॉर्मल व्हायला सुरुवात होईल. पण बेसिकली त्यात तेवढं पोटेन्शियल आहे का? नाहीये. मग तुला ते आयुष्यभर कॅरी करायचं आहे का तुला ब्रेकअप घ्यायचं, हे तुझं कर्म आहे. तुझं कर्म आहे. म्हणजे मग काही काही पत्रिकांमध्ये सप्तम स्थानात शनी, मंगळ, राहू हो असतात. मग आपल्याला माहिती आहे की याला नाहीये ते आयुष्य, वैवाहिक आयुष्य. मग तू जाणून बुजून ओढून ताणून जरी केलं ना तर समोरून तुझ्यावर अटॅक होईल. रोज डोकेदुखी होईल तुला. मग त्याच्याशी तू भांडत बसायचंय
का त्याला पार्ट ऑफ लाईफ घेऊन स्वतःचं आयुष्य डेव्हलप करायचं आहे. लग्न हे काही डेस्टिनेशन नाही आहे. लग्न हा संस्कार आहे आणि ते तुमचं कर्तव्य आहे. ते करा आणि स्वतःच्या करिअरवर लक्ष द्या. हां, जिथं असे योग नाहीत ना, तिथं मी म्हणतो हे तात्कालिक आहे, हे बंद होईल. पण जिथे नाही आहे तिथे मला दुर्दैवाने सांगावं लागतं, हे तुला आयुष्यभर कॅरी करावं लागणार आहे. मग ती ही वाईट आहे का ती तू वाईट नाही. तुझ्या आयुष्यात तू डोळे बांधून जरी लग्न केलं असतं तरी अशीच व्यक्ती येणार होती की जी तुला रोज डोकं खाणार आहे. म्हणजे आपल्या आयुष्यात आपलं डोकं कोण खाणार हे आपल्या जन्माच्या वेळेला ठरतं. कोण खाणार आहे असं नाही, खाणार हे ठरतं. खाणार हे खाणारे ठरतं. ठरतं. कोण ते नंतर ठरू शकतं. कोणी येईल पण ते खाऊन जाईल, कारण हे तुझं रिपेमेंट आहे. हे तू मागं तिचं डोकं खाल्लंय म्हणून ती आता येऊन तुझं डोकं खाणार. तर मी पुढचा तोच प्रश्न विचारणार होतो की मागच्या जन्माची कर्माची फळं जी असतात ती ह्या जन्मीच्या लग्नात भोगावी लागतात का? सगळं रिपेमेंट आहे. हे तुम्ही इन्व्हाइट केलेलं आयुष्य, हे तू इन्व्हाइट केलं आणि तू केलंस म्हणून तुला हे समोर येतंय. जे काही तुम्ही करता ते तुम्हाला फेडावंच लागतं. माझ्या आयुष्यात एवढे भोग का, माझ्यात काय कमी आहे, हे कमी आहे. हे अरे तू मागं केलंयस म्हणून ते तुला फेडावं लागतंय. मी तुला फक्त मार्गदर्शन करतोय कधीपर्यंत आहे. विश्वास ठेव आणि तुला दिशा देतोय की याच्यातून सुद्धा चांगला मार्ग कसा काढता येईल. पण तू म्हणशील हे बदलून द्या, मला अंगठ्या द्या आणि हे द्या आणि ते द्या. सब झुट्या. पूजा करतो, हे करतो. कशाला त्यावर? म्हणजे ॲक्सेप्टन्स. ऍक्सेप्टन्स इज की व्हॉट इज देअर. ग्रह नक्षत्र तारे कुठले आकाशात नसून बाबा तूच आहेस ते. त्या युनिव्हर्सला व्यक्त व्हायचंय तुझ्यातून. युनिव्हर्स कुठे बाहेर नसून तुझ्या शरीरात आहे. आलं लक्षात? आणि त्याला तुझ्याद्वारे व्यक्त व्हायचंय. समजून घे मी कोण आहे. हा तुला गुरु मार्गदर्शन करू शकतो. म्हणून म्हणतो गुरुदेव दत्तांची पूजा म्हणजे मंदिरात जाऊन देवासमोर नतमस्तक नाही होणं. तो भाव आहे, देवत्व आहे ते. इथर आहे ते, गुरुतत्व आहे ते, फिफ्थ डायमेन्शन आहे ते. यू हॅव टू ॲक्सेप्ट इट, सरेंडर. म्हणजे ते मॅनिफेस्ट होतं. तुझा जोपर्यंत मी हालत नाही तोपर्यंत तो येणारच नाही. म्हणजे एक प्रकारे ज्या देवाची तुम्ही आराधना करायची आहे त्यांचा स्वभाव किंवा त्यांच्यातल्या जे गुण आहेत ते आपल्यामध्ये ऍक्सेप्ट करणं, आपल्यामध्ये आणणं हा खरा उपाय आहे त्याच्यामध्ये. ओके. सो खूप वेळा असं होतं की प्रत्येक वेळी चुकीचीच व्यक्ती आवडते, चुकीचीच व्यक्ती आपल्या आयुष्यात येते. सो ह्याचा ग्रहाशी कुठला संबंध येऊ शकतो? हो, निश्चितच. चुकीची येते म्हणण्यापेक्षा हे तुमचे भोग आहेत. की तुझ्या आयुष्यात एक व्यक्ती येणार आहे की तुला सुरुवातीला ती बरी वाटेल, नंतर तुमचं अजिबात पटणार नाही एकमेकांशी. ह्या गोष्टी हे तुमचे भोग आहेत आणि पत्रिकेवरनं कळतं. पत्रिकेवरनं कसं कळतं? शुक्राचे जे योग असतात ना, जेव्हा शुक्र खास करून मिथुन राशीत, आता लक्ष देऊ नका. मिथुन रास मंगळाच्या नक्षत्राची रास आहे. म्हणजे आपण त्यात मृग नक्षत्र आहे असं म्हणतो. ही राशी जी आहे ती बुधाची राशी आहे. मंगळाचं नक्षत्र आहे त्यात मृग. त्यात जर का शुक्र आला, हे म्हणजे अगदी एक स्टॉलवर्थ मार्क येतो की मंगळाच्या नक्षत्रात मिथुन राशीत जेव्हा शुक्र येतो तेव्हा एकापेक्षा जास्त संबंध निर्माण होतात आणि त्यात सुद्धा प्रेम संबंध. व्यक्ती मग म्हणते की मी प्रेमात पडले पण ते अपयशी झालं, पहिल्यांदा वाटलं होतं हे अपयशी झालं. तुझ्या पत्रिकेत ते लिहिलेलं आहे बरं का. म्हणजे घटना नाही लिहिलेल्या, योग लिहिलेले आहेत. घटना तुम्ही तुमच्या कर्माने की मी प्रेमात पडले पण मला काही त्रास झाला नाही, आम्ही एकमेकांचे मार्ग आहे, आम्ही जास्त इन्व्हॉल्व्ह झालो नाही, हे तुम्हाला गुरुनी सांगितलं की हे होणार आहे म्हणून सावध राहा. नाही माहिती तर मग एकमेकात अडकतात, अनेक गोष्टी होतात, मग वाद होतात, अनेक गोष्टी होतात. म्हणजे या गोष्टी येतात आयुष्यात आणि हे तुमचे भोग असतात. तर मग आजकालच्या एक पिढीचा एक असा जनरल क्वेश्चन आहे की एक्स जो असतो आपला त्याला विसरता येत नाही, तर ते एक्झॅक्टली काय होत असेल? नाही, आपण वी ऑल आर ह्युमन. विसरणं किंवा या गोष्टी तेवढ्या सोप्या नसतात. परंतु परत मी त्याचकडे देतो, चंद्र पत्रिकेतला तुमची मानसिकता, तुमचं व्यक्तिमत्व हे तुमचं चंद्र ठरवतं. जर मानसिक जडणघडण खूप स्ट्रॉंग असेल, म्हणजे चंद्र त्याचा खूप स्ट्रॉंग असतो, त्या पुढे जातात, म्हणजे मूव्ह ऑन होतात. तुम्ही त्याला मूव्ह ऑन शब्द आहे ना, बरोबर आहे ना, ते मूव्ह ऑन होतात. पण ज्यांचा चंद्र वीक असतो, डिबिलिटेड असतो, ती व्यक्ती त्याच्यात अडकते आणि नंतर मग सूड बुद्धीने सुद्धा वागू लागते. या सगळ्या गोष्टी का होतात? तर पत्रिकेमध्ये मग चंद्राला आपण मानसिक रुग्णतेसाठी का बघतो? तर तिथे ते आहे की तुझा चंद्र वीक आहे. मग त्याला जर का स्ट्रॉंग करायचं आहे, उपाय करायचे की नाही मला विसरायचं, त्याच्यासाठी चॅन्टिंग महत्त्वाचं असतं. चॅन्टिंग म्हणजे मंत्रोच्चारण. ज्याला तुम्ही देव म्हणता ना, ते त्यांचे उच्चारण करणं ते फार महत्त्वाचं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल सिंपल काही काही मंत्र आहेत, म्हणजे ओंकार ध्वनी आहे. ओंकाराचं नामस्मरण तुम्ही केलं, तुम्ही गुरुदेव दत्तांची पूजा केली किंवा तुम्ही साधं ओंकार श्रीकृष्ण शरणम मम हे जे मंत्रोच्चारण कंटिन्युअस म्हटल्यानंतर एक लय तयार होते. लय म्हणजे व्हायब्रेशन तयार होतं, व्हायब्रेशनली पॅटर्न तयार होतं आणि त्याच्यातून तुमची वेगास नर्व जे आहे ना ती ॲक्टिवेट होते आणि संतुलित होते. ह्या लोकांची वेगास नर्व असंतुलित असते. त्यांची जास्त दिवसातले जास्तीत जास्त काळ त्यांची चंद्र नाडी चालू असते. चंद्र नाडी काय, सूर्य नाडी काय, हे स्वर आहेत.
म्हणजे ज्यांची चंद्र नाडी चालू असते त्या लोकांना जास्ती करून इमोशन्स किंवा या गोष्टींचा त्रास होतो. म्हणून अशा व्यक्तींनी नेहमी सकाळी उठल्यावर अनुलोम विलोम प्राणायाम करावा. त्याच्यानंतर डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने आत घ्यायचा, उजव्या नाकपुडीने सोडायचा शांतपणे. असं 10 वेळेला करावं. हे केल्याने सूर्य नाडी जागृत होते. किंवा मग काय करावं, एखादी उशी किंवा छोटासा बॉल घेऊन तो आपल्या डाव्या ह्याच्यात बंद करून 30 सेकंद वाट बघावी. तुमची सूर्य नाडी जागृत होते. मी खात्रीने सांगतो, नंतर मग डिसिजन घ्या. तुमचा डिसिजन चुकला तर मला सांगा. कारण हे तुझं आहे तुझ्यापाशी. आपण फक्त त्याला ॲक्टिव्हेट करतोय. म्हणजे पत्रिका आपण बदलतोय का? नाही, आपण त्याच्यावर संस्कार करतो आहोत. स्वतःवर काम करणं तेवढंच स्वतःवर काम महत्वाचं. करा. आणि मग डिसिजन मेकिंग चांगलं होतं. आणि मग माझं प्रेमभंग झाला वगैरे, इट्स ओके, आय डोंट माइंड. चला पुढे. हे तुमचं तेज तुमच्यामध्ये आहे. नाहीतर काय, सूर्य नाडी म्हणजे काय, B12 आहे, D3 आहे, सेरोटोनिन आहे, डोपामिन आहे. हे डिब्लिटेड आहे पत्रिकेत. कारण तो सूर्य पाण्याच्या राशीत पडलेला आहे. मला माहिती आहे ना. पण मग आता माझं आयुष्य असंच आहे का? नाही, अरे वर्क ऑन दॅट. कसं? ते त्याच्यासाठी सूर्य नाडी जागृत करणं, वेगास नर्ववर काम करणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात. म्हणजे ह्याच्यात शास्त्र आहे. ज्योतिष हे मार्गदर्शक आहे, पण ज्योतिष हे घटना नाहीये. तुमच्या कर्मावर सगळं अवलंबून आहे. लग्नाच्या आधीचे रिलेशन्स, तर त्याबद्दल आपण बोललो. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स हा एक खूप मोठा प्रश्न आहे आणि जागोजागी आपल्याला हे बघायला मिळतात. ऑफिसेस असतील किंवा मित्रपरिवार असेल, यामध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स बघायला मिळतात. हो, नक्की कळतं. उलट म्हणजे लग्नाच्या आधी जेव्हा लोक पत्रिका दाखवल्या जातात तेव्हा विचारतात की मुलाचं कॅरेक्टर कसं असेल किंवा आमची मुलगी सुखात राहील ना. म्हणजे हा प्रश्न अगदी योग्य आहे. आपल्याला ते पत्रिकेवरनं कळतं. पत्रिकेमध्ये शुक्राचे योग, चंद्राचे योग, सप्तम स्थानातले योग, पंचम स्थानातले योग, याच्यावरनं या गोष्टींचा उलगडा होतो. शुक्र, परत मी सांगतोय, मंगळासारख्या एखाद्या नक्षत्रामध्ये, प्रभावी नक्षत्रांमध्ये असेल तर ती ती मुलं कित्येक वेळेला आयुष्याचं जास्त उपभोग घ्यायचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये मर्यादा ओलांडतात. ज्या पत्रिकांमध्ये शुक्राचे राहूबरोबर योग असतात किंवा ज्या पत्रिकांमध्ये सप्तमेशाचे राहूबरोबर योग असतात किंवा सप्तम स्थानात नेपच्यून, राहू असे ग्रह असतात, चंद्राचे असे योग असतात, त्यावेळेस व्यक्तींना आपल्या भावनांवर कंट्रोल ठेवणं अवघड होतं. शेवटी प्रश्न कुठे येतो? तुमच्या मानसिकतेचा येतो, तुमच्या भावनांचा येतो. भावनांवरती संयम हा तुमच्या पत्रिकेमध्ये तुमच्याकडे ओरिजिनली आहे का नाही हे आपल्याला सहज लक्षात येतं. नाहीतर मग त्याचं रूपांतर कशात होतं की ती दशा आली, तशी ॲक्टिवेट झाली राहूची किंवा काय, त्यावेळेस तुम्ही एखाद्या मोहाला बळी पडता. आणि आपल्याला आधी माहिती असतं की हा बळी पडणार आहे, हा नाही पडणार आहे. म्हणजे हे पत्रिकेवरनं कळतं. कारण शुक्र, राहू हे ग्रह खास करून त्याच्यासाठी आहेत. त्यामुळे यावरती उपाय काय असू शकतात? उपाय असा आहे, परत तेच, म्हणजे तुम्हाला शास्त्रीय उपाय पहिल्यांदा सांगतो. त्याच्यावरती ध्यानधारणा, मेडिटेशन, प्राणायाम, साक्षी होऊन पाहणं, या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ध्यानधारणाने जेव्हा तुम्ही तुमच्या श्वासांची गती बदलता, मन, ध्यान हे तुम्हाला डोळ्यानं दिसत नाहीत, परंतु याचा एवढा मोठा इम्पॅक्ट आहे. मग त्यालाच म्हणतो तुमच्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या सिस्टीम्सवर काम करणं, शिवस्वरोदय विज्ञान याचा अभ्यास करणं, तुमच्या नाड्या सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक तुमच्या ज्या सिस्टीम्स आहेत त्याच्यावर काम करणं, याने तुम्ही तुमच्या मनावर विजय प्राप्त करू शकता. म्हणजे त्याला काही प्रयत्न नाही, प्रयत्नांची शिथिलता आणि साक्षी होणं हाच विजय आहे. पण त्याच्यासाठी साधना आहे. साधना म्हणजे प्रयत्न आहेत आणि निष्ठा आहे. म्हणजे गुरुवर निष्ठा पाहिजे की यांनी काय सांगितलं ते माझ्या चांगल्यासाठी आहे. आणि नॅचरली तू तिथं टेंडन्सी तुझी जाणार आहे, कारण तुझे ते ग्रह आहेत, त्याचे कॉम्बिनेशन्स आहेत. पण त्याच्यातून तू काही पुढचं पाऊल उचलणार की नाही हे तुझ्या श्वासांवर अवलंबून आहे. त्या क्षणी माणूस जागृत होतो, कारण त्याला आठवतं गुरुनी सांगितले नको, आणि संयम बाळगतो आणि पुढचा प्रसंग टळतो. म्हणजे गेलायच तिथे पण ॲक्टिवेट नाही झाली. तिथपर्यंत पोहोचून तुम्ही सावध झालात. धार्मिक उपाय जर का तुम्ही विचारलेत काय आहेत, तर अशा व्यक्तींनी बजरंगबलीची, हनुमंताची पूजा करून, शनिवारी आणि मंगळवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन रोज नियमितपणे शिस्तबद्ध आयुष्य जगायला पाहिजे, अन्नदान करायला पाहिजे, गोरगरिबांची सेवा करायला पाहिजे, आई वडिलांची सेवा करायला पाहिजे. हे झाले धार्मिक उपाय. पण माझं असं म्हणणं आहे, धार्मिक उपाय पण करा तुम्ही, पण त्याच्यापेक्षा जास्त स्वतःवर काम करा आणि त्याच्यातून बाहेर पडा. सो आता आपण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर बद्दल हो. बघितलं. तर पत्रिकेत खूप वेळा असं होतं की 2 लग्नांचे योग. तर मग त्याला योग म्हणावं की भोग म्हणावं? वेल, खरं तर हे भोग आहेत. योग म्हणजे ही घटना नाहीये. योग म्हणजे परिस्थिती आहे. की असं होतं की पहिलं तुटणार आहे किंवा असं माझं जमणारच नाही एखाद्या व्यक्तीशी आणि नंतर माझं लग्न होणार आहे. कारण तीव्र योग हे सप्तम स्थानात निर्माण झालेत आणि त्याच्यातून भोग निर्माण झालेला आहे. पहिल्या विवाहाचं स्थान म्हणजे पत्रिकेतलं 7वं स्थान, त्याच्यावरून आपल्याला कळतं. दुसऱ्या विवाहाचं स्थान म्हणजे पत्रिकेतलं 9वं स्थान, 9वं.
जर का 7व्या स्थानामध्ये पत्रिकेत प्रचंड वाईट योग आहेत, वक्री हर्ष, वक्री शनी, मंगळ वगैरे असं काही योग आहेत, तर आपण नक्की सांगतो की बाबा तुझं दुसरं लग्न होणार आहे. पण मग ते टिकणार आहे की नाही हे आपण 9व्या स्थानावरनं बघू शकतो. आणि त्याच्यानंतर आपण दशांत पण बघायला पाहिजेत. एखादी दशा खूपच खराब लागली तर त्याला मी म्हणतो, आता पहिलं तुटलं ना, थोडं थांब, तू आत्ता घाई करू नकोस. म्हणजे हे ॲक्च्युली भोग निर्माण करणारे योग असतात आणि स्थानं सप्तम स्थान आणि नवम स्थान. तर मग अजून एक प्रश्न असा की लग्न उशिरा होतंय, तर ह्याची काही कारणं असू शकतात? हो, पत्रिकेतल्या लग्नस्थानी प्रथम स्थानात जर का शनी असेल, तर लक्षात ठेवा, हा जो जन्म आहे, हे जे ग्रह तिथे आलेले आहेत, हे आपल्या कर्माने आपण इन्व्हाइट केलेले आहेत. तिथे शनी येणं म्हणजे आकाशातला शनी नसून हे तुम्हाला दिलेलं एक जबाबदारी आहे की तुम्ही काम करा, कर्तव्य करा आणि कर्तव्यनिष्ठेत तुमचं आयुष्य घालवा. भोगासाठी आयुष्य नाही. इथे जेव्हा शनी आलाय त्याचा अर्थ सरळ त्याची दृष्टी इथे आहे, सप्तम स्थानावर आहे. म्हणजे तुम्ही भोग घेण्यास असमर्थ आहात किंवा तुम्ही भोग घेण्यास उत्सुक नाही आहात, म्हणून लग्न उशिरा होतं. हे झालं एक. दुसरं म्हणजे काय आहे, शुक्राचे केतू बरोबरचे योग. होत नाही लग्न. मुलांना पसंतच नाही, हे नाही, ते नाही, सगळं चांगलं आहे, अशा रोज केसेस माझ्याकडे. मी सांगतो याच्यात शुक्रामध्ये केतू आहे, अवघड आहे. खूप वेळा असं पण होतं की आता सगळ्या माझ्या ह्याच्या मुलींची लग्न होत आहेत, मग घरचे खूप दबाव टाकतायत की तू पण लग्न कर. पण जर पत्रिकेत योगच नसतील तर मग त्याच्यासाठी काही उपाय आहेत का, की लग्न करायचंय पण जमत नाहीये, होत नाहीये? हो, मग तेव्हा आपण काय बघतो, ग्रहदशा. म्हणजे ओरिजिनल पत्रिकेत ही रचना आहे, मला मान्य आहे. पण जर का तुमच्या पत्रिकेतल्या भाग्येशाची दशा, पंचमेशाची दशा, सप्तमेशाची दशा आली आणि त्या दशेमध्ये त्या सप्तमेशाचे शुक्राबरोबरचे योग, त्याचे गुरुबरोबरचे, त्याचे भाग्येशाशी योग, सप्तमेशाचे पंचमेशाशी योग, हे योग तुमच्या लग्नातले अडथळे दूर करतात. मग ते कदाचित यायला वेळ लागतो. पण एक गुरु तुम्हाला किंवा येतात आणि आपलं लक्ष नसतं आणि निघून जातात. म्हणून म्हणतो योग वेगळे, भोग वेगळं. योग म्हणजे घटना नाही. लोकं मला विचारतात, "सर तुम्ही सांगितलं होतं की या वेळेस लग्न होईल, पण अजून तर होत नाहीये." मी म्हटलं, "स्थळं आली नाहीत का?" "नाही, स्थळं आली होती, पण हिला पसंत नाही." करेक्ट. म्हणजे हे तुम्ही तुमच्या कर्माने ते घटित नाही केलेलं. मी म्हटलं ना, तो योग आलेला आहे, तू टॅप कर, विश्वास ठेव गुरुवर. म्हणजे ती घटना घडली, मग वेगळा चॅप्टर चालू झाला. पण तू त्याला टॅप करत नाहीस, कारण तुझ्या मनात वेगवेगळ्या विकल्प आहेत की नाही, मग तो मुलगा असा आहे, मग करेल का नाही, हे नाही काय. गुरु सांगतोय ना तुला, योग आलेले आहेत ना, स्थळं आलेली आहेत ना, मग एंटर कर ना. ते धाडस पाहिजे. भगवंत तेच श्रीकृष्णाला म्हणतो, कर्म कर. कधी कधी स्वाईप राईट करणं पण योग्य असतं कधी कधी आजकालच्या जमान्यात म्हटलं तर. योग्य शब्द आहे तो. हम्म. ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील, पण तरीही तुमचे काही जर स्पेसिफिक प्रश्न असतील तुमच्या वॉलेटशी जोडलेले, तर तुम्ही ज्योतिष भास्कर सुशील कोराड सरांना ते प्रश्न नक्की विचारू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये सरांचा नंबर आहे. थँक्यू.